गुड मॉर्निंग मुलींनो. मागील तासाला आपण यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स तर समांतर रेषेचा गुणधर्म याचा उपयोग करून आपण त्रिकोणाचा एक नवीन गुणधर्म अभ्यासला. आणि तो गुणधर्म म्हणजेच काय, तर त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल्स इज 180 डिग्री. means the sum of measure of all angles of a triangles are is 180 डिग्री. अशा प्रकारचा गुणधर्म आपण पाहिला. आता आपल्याला थोडंसं चर्चा करायची. पुस्तकामध्ये दिले लेट अस डिस्कस. मी तर डायग्राम काढली आणि या डायग्राममध्ये हा एक चौकोन म्हणजेच प्लेन आहे आणि या प्लेनमध्ये लाईन एल आणि लाईन एम या दोन रेषा काढलेल्या आहेत. आणि मग आपल्याला डिसाईड करायचं आहे किंवा रेषा एल आणि रेषा एम समांतर आहेत का. तर काय उत्तर असेल, रेषा एल आणि रेषा एम या समांतर आहेत का. तर या ठिकाणी या दोन्ही रेषा समांतर आहेत का. तर नंबर 1, ह्या दोन्ही रेषा एकाच प्लेनमध्ये आहेत. आर इन सेम प्लेन. म्हणजेच या दोन्ही रेषा जर एकाच प्रतलात असतील तर त्या समांतर असतात. आणि दुसरी एक कंडिशन की बाबा जरी एकाच रेषा एकाच प्रतलात असतील तर दुसरी कंडिशन, या दोन रेषा एकमेकांना छेदत नाहीत. म्हणजेच या पुढच्या बाजूला किंवा पाठीमागच्या बाजूला जर वाढवल्या तर ह्या दोन रेषा एकमेकांना छेदत नाहीत. म्हणजेच नॉट इंटरसेक्ट टू इच अदर, एकमेकांना छेदत नाहीत. जेव्हा असं असेल तर या दोन रेषा समांतर असतात. म्हणून समांतर रेषेची व्याख्याच एक लक्षात ठेवायचं काय, एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या. आलं लक्षात, एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांनाच समांतर रेषा असे म्हणतात. म्हणजेच काय, इफ गिवन लाईन्स आर इन सेम प्लेन but does not intersect each other, then the line is called parallel lines. ओके. आता आपल्याला पाहायचं पुढे टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. आता टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स म्हणजेच समांतर रेषेच्या हे कसोट्या आहेत. कशाच्या, समांतर रेषेच्या कसोट्या आहेत. मग आता या जी काही कसोट्या असतील या कसोट्या कशा की बाबा दोन रेषा आणि या दोन रेषाची एखादी छेदिका असेल तर त्या छेदिकेमुळे काही कोन तयार होतात. आणि या कोनाचं मोजमाप जर केलं तर काही कोन समान मापाचे दिसतात. काहींची बेरीज 180 अंश येते. याच्यावरूनच आपल्याला त्या रेषा समांतर आहेत की नाहीत हे सांगता येतं. मग आता उदाहरणात बघा, समजा या ठिकाणी मी ही एक रेषा काढली,
ह्या रेषेचं नाव गेलं आहे. ही एक रेषा यम आहे आणि या रेषेची ही एक रेषा यन छेदिका आहे. बरोबर आहे. म्हणजेच लाईन यल आणि यम अँड इट्स द ट्रान्सव्हर्सल लाईन यल. आता यल आणि यम समांतर आहेत का, मी साहेब बोललो का नाही. तर या दॅट टू डिस्टिंक्ट लाईन अँड इट्स ट्रान्सव्हर्सल लाईन यल. आणि मग ही लाईन यन रेषा यलला या बिंदूत छेदते आणि यमला या बिंदूत छेदते. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी हा अँगल आणि हा अँगल कसले अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला झालेत, वन साईड आहे की नाही. मग ही छेदिकेची एका संघास होणार आहे हे जर संगत कोन, दोन संगत कोन एकरूप असतील तर रेषा यल व यम समांतर असतात, हे लक्षात घ्यायचे. म्हणजेच दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनाची एक जोडी एकरूप असेल, एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजेच रेषा यल आणि रेषा यम का असतील, समांतर असतील. म्हणजेच काय, if one pair of corresponding angles is congruent then the lines are parallel. काय म्हटलं, if one pair of corresponding angles is congruent then the two lines are parallel. ही एक कसोटी झाली, हे काय झाले, कसोटी झाली करस्पॉन्डिंगची, संगत कोणाची. दुसरं बघा, आता हा अँगल आणि हा अँगल कसले, अल्टरनेट अँगल आहेत. बरोबर आहे. आणि हे दोन अल्टरनेट अँगल जर आपण काउंट मेजर जर केले तर ह्या दोघांचं माप पण जर आलंच, सेम आलं, सारखंच आलं, म्हणजे हे अल्टरनेट अँगल काय होतील, एकरूप होतील. जेव्हा हे दोन अल्टरनेट अँगल एकरूप होतील तेव्हा हे रेषासुद्धा काय होतील, एक समांतर होतील. म्हणजेच इफ वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रंट देन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजेच इथून कोणाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजेच वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रंट देन द लाईन आर पॅरलल. ओके, ही झाली अल्टरनेट अँगलची कसोटी. आणि नंबर 3, आता बघा, हा अँगल आणि हा अँगल मी अशा खुणा फक्त डबलचे. आता हे दोन अँगल कसले आहेत बघा, हे इंटेरियर अँगल आहेत. बरोबर आहे. मग या अँगलचं मेजर काउंट करा, या हे अँगलचं मेजर काउंट करा आणि ह्या दोघांची सम जर केली, बेरीज जर केली तरी किती येते बघायचे. समजा या ठिकाणी याचं माप आहे 60 डिग्री आणि याचं माप 120 डिग्री. का होईल या दोघांची सम 120. म्हणजेच या ठिकाणी ही इंटेरियर अँगल आहेत. जेव्हा या इंटेरियर अँगलची बेरीज जर 180 अंश येत असेल तर हे दोन रेषा समांतर असतात. म्हणजेच काय, ही इंटेरियर अँगल्स कशी पाहिजेत, सप्लिमेंटरी पाहिजे. बरोबर आहे. म्हणजेच हे जर सप्लिमेंटरी असतील तर त्या रेषा कशा असतात, समांतर असतात. म्हणून
if the interior angles of the same side of a transversal are supplementary, म्हणजेच one pair of interior angles कसे पाहिजेत, are supplementary, then the lines are parallel. म्हणजे अशा पद्धतीने छेदिकेचे एकाच अंगास असणाऱ्या आंतरकोनाची बेरीज जर पूरक असेल, सप्लिमेंटरी असेल, तर ह्या दोन रेषा एकमेकींना समांतर असतात. तर अशा पद्धतीने ही इंटेरियर अँगल टेस्ट झाली, ही झाली अल्टरनेट अँगल टेस्ट झाली, आणि ही काय झाली, संगत कोन कसोटी झाली, म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट झाली. म्हणून लक्षात ठेवायचं आहे किंवा if the interior angles on the same side of a transversal are supplementary, then the lines are parallel. If one pair of alternate angles is congruent, then the lines are parallel. And last, if one pair of corresponding angles is congruent, then the lines are parallel. तर अशा पद्धतीने ह्या तीन टेस्ट आहेत, पॅरलल लाईनच्या टेस्ट. या 3 पॅरलल लाईनच्या टेस्टच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी आता माहिती दिलेली आहे. आता ह्याच्या पुढचा जो काही भाग आहे तो भाग आपल्याला पाहायचा आहे. तर या ठिकाणी एक थेरम आहे की जे आपण टेस्टची माहिती घेतली, वन पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, देन द लाईन्स आर पॅरलल. आता ही टेस्ट आपल्याला इथं सिद्ध करायची आहे आणि तेच थेरमच्या रूपानं आहे. इफ द इंटेरियर अँगल्स फॉर्मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स आर सप्लिमेंटरी, म्हणजेच 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनाची एक जोडी जर पूरक असेल, then the two lines are parallel. तर त्या 2 रेषा समांतर असतात. म्हणजे इथं जे आपण शिकलो तेच आता इथं काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. बाबा खरंच ह्या 2 रेषा पॅरलल असतात का, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला गिव्हन काय काय दिलं, आता लाईन ए बी आणि लाईन सी डी ह्या जी काही 2 लाईन आहेत, ह्या 2 भिन्न रेषा आहेत आणि एक्स वाय काय आहे, त्यांची छेदिका आहे. म्हणून लाईन एक्स वाय इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन ए बी अँड लाईन सी डी. हे काय झालं त्याचं घेऊन, म्हणजे लाईन एक्स वाय ही रेषा ए बी आणि रेषा सी डीची कोण आहे, छेदिका आहे. आणि हेच या ठिकाणी लिहिलं. आणि मग एक जोडी काय दाखवायची आपल्याला, इंटेरियरची सप्लिमेंटरी दाखवायची आहे, बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी अँगल बी पी क्यू प्लस अँगल पी क्यू डी ह्याच्या इतकं बघा, अँगल बी पी क्यू हा आणि अँगल पी क्यू डी हा, हे दोन्ही इंटेरियर अँगल आहेत, त्यांची बेरीज किती, 180. ओके, हे आपलं गिवन आहे. मग आता प्रूफ काय, देन द 2 लाईन्स, दुसरं वाक्य काय, देन द 2 लाईन्स, म्हणजेच लाईन ए बी आणि लाईन सी डी पॅरलल, लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी. म्हणजे या 2 रेषा एकमेकींना कशा आहेत, समांतर आहेत. हे आपल्याला काय करायचं आहे,
इथं सिद्ध करायचं. हे थांबा, हे टू प्रूव्ह झालं, साध्य झाले बरं का. हे आपला टू प्रूव्ह म्हणजे काय, साध्य. हे काय आहे, पक्ष. गिवन म्हणजे पक्ष. आता सिद्धता, प्रूफ. आता या प्रमेयाची जी काही सिद्धता आहे ती सिद्धता आपल्याला कशी द्यायची आहे, अप्रत्यक्ष सिद्धता द्यायची आहे. कशी द्यायची आहे, अप्रत्यक्ष सिद्धता, म्हणजेच इन डायरेक्ट प्रूफ द्यायचं. नाउ वी आर गोइंग टू गिव्ह अन इन डायरेक्ट प्रूफ. आणि मग आता याच्यामध्ये की लेट अस assume that the statement to be proved is wrong. आता कुठलं प्रूव्ड स्टेटमेंट, हे लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी ही जी का आपण सिद्ध करणार आहे हे चुकीचं म्हणूया. म्हणजेच या ठिकाणी we assume that line AB and line CD, line AB and line CD ह्या दोन्ही कशा म्हणायच्या, पॅरलल नाहीत, आर नॉट पॅरलल. म्हणजे लक्षात घ्या, इथं प्रूफमध्ये पहिल्यांदाच लिहायचं आहे. काय लिहायचं आहे की नाउ वी आर गोइंग टू गिव्ह एन इनडायरेक्ट प्रूफ. let us assume that the statement to be proved is wrong. म्हणजे जे सिद्ध करायचं साध्य जे काय आहे ते आपलं काय आहे, चुकीचं आहे. लाईन म्हणून इथं लाईन ए बी अँड लाईन सी डी आर नॉट पॅरलल असं लिहिलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. मग म्हणजेच काय की याचाच अर्थ असं की रेषा ए बी आणि रेषा सी डी एकमेकींना छेदत असल्या पाहिजे आणि कुठेतरी एक तो बिंदू असला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी एक आकृती काढूया. ही आहे ट्रान्सव्हर्सल, कुठली, एक्स वाय. आणि या ठिकाणी तर ही लाईन आहे ए बी आणि ही लाईन आहे सी डी. ए बी इथं पीमध्ये छेदते एक्स वायला आणि सी डी या ठिकाणी क्यूमध्ये छेदते. आणि या ए बी आणि सी डी ह्या कशा आहेत, पॅरलल नाहीत, म्हणजे छेदणार आहेत आणि ती इथं छेदत आहेत. त्यांचं छेदबिंदू काय आहे, टी आहे. म्हणून इथं लिहायचं आहे की लाईन ए बी अँड लाईन सी डी कुठे छेदतात, ह्या दोन रेषा intersect at point T. झालं. त्यामुळं काय झालं, आता इथे एक त्रिकोण तयार झाला पहा, पी क्यू टी, बरोबर आहे. आणि मग इन ट्रायंगल पी क्यू टी. आणि मग या ट्रायंगलमध्ये म्हणजे हा तयार झाला, म्हणजे दॅट फॉर्मेट ट्रायंगल पी क्यू टी. आणि मग या ट्रायंगल पी क्यू टीमध्ये आपण जर विचार केला की त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे मापाची बेरीज किती, 180. मग हा कोण कोणता, याचं नाव काय, टी पी क्यू. टी पी क्यू अधिक या कोणाचं नाव काय, पी क्यू टी. पी क्यू टी अधिक या कोणाचं नाव काय, पी टी क्यू. या तिघांची बेरीज किती येते, 180 अंश. बरोबर आहे का. सम ऑफ ऑल अँगल ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाच्या सर्व कोणाची मापाची बेरीज 180 अंश असते. बरोबर आहे. परंतु इथं काय रे गिव्हनमध्ये, तर या गिव्हनमध्ये काय आहे, बी पी क्यू म्हणजेच हा कोण अधिक कोण पी क्यू टी. पी क्यू डी म्हणजेच टी आहे आणि बी म्हणजेच टी घेतं. ह्यांची दोघांची बेरीज किती आहे, 180 अंश आहे.
म्हणजे झालं का माहिती आहे का, त्रिकोणाचे तिन्ही कोणाची मापाची बेरीज 180, परंतु या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 आहे. बरोबर आहे. म्हणून दॅट इज द सम ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री. म्हणजे या दोन कोणांची बेरीज 180 अंश आहे. पण त्रिकोणाची तिन्ही कोणाची मापाची किती बेरीज किती, बट द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज किती 180 डिग्री. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापाची बेरीज 180 अंश आणि या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश, म्हणजे या दोघांची बेरीज 180 अंश आहे. म्हणजेच या तिसऱ्या कोणाची बेरीज किती आता, मग आता मला सांगा, या दोघांची बेरीज 180 अंश आली तर मग ह्याची किती होईल, म्हणजे कुठला PTQ, या कोणाचं माप किती असेल, मग 0 अंश असेल. जर या ठिकाणी या कोणाचं माप जर 0 अंश असेल तर लाईन AB आणि लाईन CD कशा असतील, वेगळ्या असतील का, नाही. म्हणजेच या ठिकाणी ह्या जे काही दोन रेषा आहेत, म्हणजेच therefore line AB and line CD are not distinct. म्हणजेच वेगळ्या नाहीत. या दोन रेषा अजिबात वेगळ्या नाहीत. परंतु गिव्हनमध्ये काय म्हटलं रे, ह्या दोन रेषा कशा आहेत, वेगळ्या आहेत. बट इन गिव्हन लाईन AB and line CD are distinct line. म्हणजेच वेगळ्या रेषा आहेत. म्हणजेच पक्षामध्ये या दोन रेषा AB आणि CD कशा सांगितल्या आहेत, वेगळ्या आहेत, भिन्न आहेत म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजेच हे विधान कसं आहे, विसंगत आहे. म्हणून हे विधान विसंगत आहे. आणि जर हे विसंगत असेल तर मग आपलं जे काय अज्युम्शन आहे तर आवर अज्युम्शन म्हणजेच आपलं गृहीतक कसं आहे, रॉंग आहे, हे चुकीचं आहे. आपण जे काय गृहीत धरलं की बाबा ह्या दोन रेषा समांतर नाहीत ते. म्हणून लाईन AB and लाईन CD कशा आहेत, आर पॅरलल. म्हणजे अशा पद्धतीने हे आंतरकोन कसोटी आहे, इंटिरियर अँगल टेस्ट आहे. आणि ही इंटिरियर अँगल टेस्ट ही अशा पद्धतीने सिद्ध करायचं आहे. ह्यालाच इंटिरियर अँगल टेस्ट म्हटलं. हे आपण या ठिकाणी काय केलं, सिद्ध केलं. हे तुम्ही वाचा, मन लावून वाचा, सोडवा तरच लक्षात राहतं, अन्यथा लवकर लक्षात येत नाही. तर ठीक आहे, या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. आणि राहिलेली जी काही उदाहरणं आहेत ते पण सोडवा. मागील तासाला मी 2.1 मधले उदाहरणं घेतले, परंतु त्यातलं तिसरं उदाहरण हे तुम्हाला यावर्षी सिलेबसला नाही, पण ते अभ्यासाला आहे, एक लक्षात ठेवा.